आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। शहरातील कॅनॉल रोड परिसरामध्ये शुक्रवारी मध्यरात्री गँग वॉर मधून तिहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। या रक्तरंजित घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले। मिळालेल्या माहितीनुसार अर्जित सिंग चव्हाण, मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज अशी मृतांची नावे आहेत। अर्जित सिंग चव्हाण हा स्थानिक गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे, तर मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज हे प्रतिस्पर्धी गटाशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 2 गटांमध्ये मागील काही महिन्यांपासून वाद सुरू होता। या वादातूनच ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले। शुक्रवारी रात्री अर्जित सिंग आपल्या मित्रासह दुचाकीवरून जात असताना त्याच्यावर काही जणांनी तलवारीने हल्ला केला। या हल्ल्यात अर्जितचा जागीच मृत्यू झाला। यानंतर अर्जित सोबत असलेल्या साथीदारांनी प्रतिहल्ला करत मोहम्मद अरबाजवर चाकू आणि इतर धारदार शस्त्रांनी वार केले। यामध्ये अरबाजचाही मृत्यू झाला। या घटनेनंतर आणखी एका ठिकाणी सय्यद आवेज याच्यावर हल्ला होऊन त्याचा मृत्यू झाला। या संपूर्ण घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी आतापर्यंत 7 ते 8 संशयितांना ताब्यात घेतले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोन्ही गटातील वादाचे कारण शोधले जात आहे। या तिहेरी हत्याकांडामुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।